नमस्कार सर्व 10वीच्या विद्यार्थी मित्रांचं साठे परीक्षण यूट्यूब चॅनलवर स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरवर लर्निंग करायचं आहे. तर GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या टॅक्स अंतर्गत जे सर्व इनडायरेक्ट टॅक्सेस कलेक्ट करण्यात आलेले आहेत त्या सर्व टॅक्सेसची लिस्ट आहे हे या ठिकाणी आपण या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याच्यामधनं पहिला प्रकार आहे एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज, सेस, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, लक्झरियस टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्टोराय, CST, CVD, SAD. हे सर्व जे टॅक्सेस आहेत हे सर्व टॅक्स GSTमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर ज्या व्यापाऱ्याचा जो फायनान्शियली जो टर्नओव्हर आहे ॲन्युअल तो 20 लाखपेक्षा जास्त असेल तर त्या ट्रेडर्सला, डीलर्सला GSTN नंबर काढावा लागतो. आणि हा GSTN नंबर 15 अंकी अल्फा न्यूमेरिकल नंबर असतो. याच्या GSTN मधल्या 15 नंबरपैकी जे सुरुवातचे जे 2 नंबर आहेत त्या 2 नंबरवरून तो ट्रेडर कोणत्या स्टेटचा आहे याचा उल्लेख तुम्हाला करता येऊ शकतो. तर याच्यामध्ये 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. म्हणजे याचा लक्षात देते की जर सुरुवातीला GSTN नंबरमध्ये 27 असेल तर तो जो ट्रेडर आहे तो महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर रेट ऑफ GST, तर 5 प्रकारचे रेट ऑफ GST दिले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे झिरो रेटेड. त्याच्यामध्ये जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये जे एसेन्शियल कमोडिटीज आहेत, गुड्स, ग्रेन, फ्रूट, व्हेजिटेबल, मिल, सॉल्ट. त्याच्यानंतर जे सर्व्हिसेस आहेत तुम्हाला चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, पब्लिक लायब्ररी, हेल्थ अँड एज्युकेशन संबंधित जे काही सर्व्हिसेस आहेत त्यावर सरकार 0% टॅक्स आकारते. त्याच्यानंतर लो रेटेड टॅक्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरला 5% टॅक्स द्यावा लागतो. लो रेटेड प्रकारामध्ये कस्टमरला गव्हर्नमेंटला 5% GST पेड करावा लागतो. त्याच्यामध्ये जे गुड्स आहेत त्याच्यामध्ये LP सिलेंडर आहे, टी, कॉफी, ऑइल, हनी, त्याच्यानंतर स्पायसेस, स्वीट्स. त्याच्यानंतर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या रेल्वे ट्रान्सपोर्टिंग म्हणजे ट्रान्सपोर्टच्या सर्व प्रकारच्या जे सेवा आहेत, रेल्वे, बस, एअर ट्रान्सपोर्टपैकी इकॉनॉमीचा क्लास आहे हा फक्त लो रेटेडमध्ये येतो. त्याच्यानंतर हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड बेवरेजेस हे सुद्धा तुम्हाला लो रेटेडमध्ये येतात. स्टँडर्ड रेटेड फर्स्ट लॅबमध्ये तुम्हाला 12% टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटला पेड करावा लागतो. त्याच्यामध्ये कन्झ्युमर गुड्समध्ये बटर, घी, ड्रायफ्रूट, जॅम, जेली, सॉस, पिकल्स, मोबाईल फोनवर सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे विद्यार्थ्यांना सर्वांना की 12% टॅक्स जेव्हा आपण मोबाईल परचेस करतो तेव्हा त्या मोबाईलच्या प्राईसच्या 12% एवढा टॅक्स आपल्याला काय होते गव्हर्नमेंटला पेड करावा लागतो. त्याच्यानंतर सर्व्हिसेसमध्ये प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस सर्व्हिसेस रिलेटेड टू द कन्स्ट्रक्शन बिझनेसेस. तर या ठिकाणी बघा, कन्स्ट्रक्शन बिझनेस म्हणजे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्या सर्व व्यावसायिकांना 12% टॅक्स पेड करावा लागतो. त्यानंतर स्टँडर्ड रेटेड स्लॅब सेकंडमध्ये तुम्हाला 18% टॅक्स पेड करावा लागतो. मार्बल, ग्रॅनाईट, कन्स्ट्रक्शन बिझनेसशी रिलेटेड जे मटेरियल आहे ते तुम्हाला 18% मिळते. त्याच्यानंतर कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रिंटर, CCTV यावरसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट 18% टॅक्स आकारतो. सर्व्हिसेसमध्ये कुरिअर सर्व्हिसेस, आउटडोर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन्स, करन्सी एक्सचेंज, ब्रोकरेज सर्व्हिसेस ऑन शेअर ट्रेडिंग. तर शेअर ट्रेडिंगवर जे आहे जे लोक शेअर मार्केटवर शेअर परचेस किंवा सेल करतात ते लोक 18% टॅक्स गव्हर्नमेंटला पेड करतात. त्यानंतर हायली रेटेडमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटला 28% जो आहे GST रेट पेड करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्व जे लक्झरियस आयटम्स आहेत, मोटरसायकल आहे, कार आहे, स्पेअर पार्ट्स आहे, पान मसाला आहे, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज. त्याच्यानंतर सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला 5 स्टार हॉटेल अकोमोडेशनमध्ये तुम्हाला अम्युजमेंट पार्क्स, वॉटर पार्क, थीम पार्क, कसिनो, रेस, IPLची गेम आहे सध्याची IPLची क्रिकेट मॅचेस चालू आहेत तर त्या IPLच्या मॅचच्या प्रत्येक तिकिटावर तुम्हाला 28% GST त्या व्यक्तीला पेड करावा लागतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे GSTचे जे रेट आहेत कोणत्या वस्तूसाठी किती रेट आहे ते एक CBES.gov.in नावाची सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला लेटेस्ट जे रेट आहेत ते तुम्हाला बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी देण्यात आलेल्या आहेत टेक्स्टबुकमध्ये, त्या तुम्हाला सर्व ॲक्टिव्हिटी भरता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आहे GST इन ट्रेडिंग चेन विदिन स्टेट.
जर इंटरस्टेट जर ट्रेडिंग होत असेल तर सर्वात पहिल्यांदा मॅन्युफॅक्चर असतो, त्याच्यानंतर होलसेलर और डीलर असतो, त्याच्यानंतर रिटेलर असतो आणि त्याच्यानंतर कन्झ्युमर असतो. तर हा सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्हिटी चार्ट भरता यायला पाहिजे. त्याच्यावर व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट. तर व्हेन ट्रेडर पे GST ॲट द टाईम ऑफ परचेस इट इज कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स. व्हेन ट्रेडर पे GST ॲट द टाईम ऑफ सेल सो इट इज कॉल्ड ॲज आउटपुट टॅक्स. तर पर्चेसिंगच्या वेळेस जो टॅक्स पेड केला त्याला इनपुट टॅक्स म्हणतात आणि सेलिंगच्या वेळेस जो टॅक्स पे करतात त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. आणि ॲट द टाईम ऑफ पेईंग GST, जेव्हा GST पेड करायचा असतो टू द गव्हर्नमेंट, द ट्रेडर्स डिडक्ट इनपुट टॅक्स फ्रॉम द आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्समधून ऑलरेडी क्रेडिट केलेला जो इनपुट टॅक्स आहे तो मायनस करून उरलेला जो टॅक्स असतो रिमेनिंग तो पेड करतो तो ट्रेडर. तर त्याला म्हटलेलं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. त्याच्यानंतर तुम्हाला कंपोजिशन स्कीम आहे. तर ज्या पर्सनचं ॲन्युअल टर्नओव्हर प्रिव्हियसली फायनान्शियल इयरमध्ये 1.5 करोडच्या लेस आहे, म्हणजे 1.5 कोटीपेक्षा कमी ज्याचा टर्नओव्हर असेल त्या व्यक्तीसाठी गव्हर्नमेंटने एक विशेष स्कीम आहे, त्याला म्हटलेलं आहे GST रेट ऑफ कंपोजिशन स्कीम. आणि त्याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये 5% येते आणि मॅन्युफॅक्चरमध्ये तुम्हाला 1%चा त्या ठिकाणी GST रेट पेड करावा लागतो. सम रूल फॉर कंपोजिशन डीलर्स. तर कंपोजिशन डीलरसाठी काही नियम आहेत ते तुम्हाला नाही पाहिजे. तर कंपोजिशन डीलर कॅनॉट कलेक्ट टॅक्स डायरेक्ट फ्रॉम कस्टमर, हेज दे कॅनॉट इनवाईस इश्यू इन टॅक्स इनवाईस. म्हणजे कंपोजिशन स्कीम डीलर जो आहे तो डायरेक्ट कन्झ्युमरकडनं किंवा कस्टमरकडनं टॅक्स कलेक्ट करू शकत नाही, त्यामुळे तो कराची पावती जी आहे टॅक्स इनवाईस ते सुद्धा देऊ शकत नाही. तर त्याला फक्त बिल ऑफ सप्लाय, म्हणजे ते प्रॉडक्ट सप्लाय केलेलं आहे किंवा डिलिव्हर केलेलं आहे याची तो रिसिप्ट देऊ शकते, विच इज कॉल्ड ॲज बिल्स ऑफ सप्लाय. त्याच्यानंतर कंपोजिशन डीलरला दर 3 महिन्यातून GST रिटर्न फाईल भरावं लागते. त्याच्यानंतर कंपोजिशन डीलर हा स्टेटच्या बाहेर त्याचा माल सेल करू शकत नाही, पण कुठल्याही दुसऱ्या स्टेटमधून माल परचेस करू शकतो. त्याच्यानंतर कंपोजिशन जे डीलर आहे कॅनॉट अवेल द बेनिफिट ऑफ ITC. कंपोजिशन डीलरला ITC जी आहे इनपुट टॅक्स क्रेडिट त्याचा बेनिफिट मिळत नाही. त्या व्यक्तीला कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाय असं त्या ठिकाणी त्या प्रत्येक पावतीवर आणि त्या दुकानाच्या समोरच्या बोर्डवर त्याला लिहावं लागते. त्याच्यानंतर GSTचे काय फीचर्स आहेत तर सर्व इनडायरेक्ट टॅक्सेस हे GSTच्या एकाच टॅक्समध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला नो डिस्प्यूट बिटवीन द गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्यानंतर स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स, तर सर्व ट्रेडर्सला स्टेट वाईज रजिस्टर करावं लागते. त्याच्यानंतर तुम्हाला GST नंबर जो धारक जो ट्रेडर आहे त्याला सर्व रेकॉर्ड सांभाळून ठेवावं लागते आणि टाईम टू टाईम GST पेड करावा लागतो. ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन, त्याच्या व्यवहारामध्ये खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवावी लागते, कारण दर 3 महिन्यामध्ये GST रिटर्न द्यावा लागतो. त्याच्यानंतर दिस टॅक्स इज सिम्पल अँड इझी केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वालिटी ग्लोबली कॉम्पिटिशन आले असल्यामुळे या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सची जी आहे मुळे नक्कीच त्याला बेनिफिट मिळालेला आहे. बूस्ट इन मेक इन इंडिया, तर 1 नेशन 1 टॅक्स असा प्रकार असल्यामुळे कोणत्याही देशाची कंपनी जर आली आणि त्यांनी कोणत्याही स्टेटमध्ये जर प्लॅन टाकला तर त्याला एकच टॅक्स द्यावा लागतो, वेगवेगळे टॅक्स द्यायची गरज नाही. आणि म्हणून त्याला मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये सुद्धा त्याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो. त्याच्यानंतर हा सर्व जो टॅक्स आहे गव्हर्नमेंटकडे टेक्निकली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कलेक्ट होतो आणि मग याला टेक्नॉलॉजीसुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे ड्युएल मॉडेलवर आधारित आहे. तर ड्युएल मॉडेल म्हणजे पहिले जे मॉडेल आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि दुसरं जे मॉडेल आहे स्टेट गव्हर्नमेंटचं. तर CGST आणि SGST असे 2 प्रकारचे ड्युएल मॉडेल या ठिकाणी. त्यानंतर IGST सांगितले तुम्हाला इंटिग्रेटेड सर्व्हिस टॅक्स. तर जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमध्ये ट्रेडिंग होत असेल तर त्या ठिकाणी IGST पेड झालेला त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. एक उदाहरण त्यांनी दाखवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्युच्युअल फंड आहे, डिबेंचर आहे, बॉन्ड्स आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, त्याच्यानंतर शेअर आहे, इन्शुरन्स आहे, प्रोव्हिडंट फंड आहे, इनमुवेबल प्रॉपर्टी आहे, ज्वेलरी आहे, रिकरिंग डिपॉझिट आहे, अशा खूप साऱ्या पद्धती आहेत आणि याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट आपली असेट करू शकतो. त्यानंतर शेअरमध्ये बघा काय आहे तर शेअर जो आहे जेव्हा एखादी कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यातला जो आपला जो भाग असतो त्याला काय म्हटलेलं आहे शेअर. शेअर मार्केटमध्ये जे लोक शेअर परचेस करतात हे सर्व शेअर इंडियन कंपनीज ॲक्ट 1956 मध्ये ज्या कंपन्या रजिस्टर झालेल्या असतात त्याच कंपनीमध्ये ते करू शकतो.
जर कंपनीचे जर परफॉर्मन्स चांगला असेल तर शेअरची किंमत वाढते, जर कंपनीचा परफॉर्मन्स लूज असेल तर शेअरची किंमत कमी होते. जर किंमत जर वाढत असेल तर ती ग्रीन सिग्नलनी उल्लेख केला जातो, आणि जर कंपनीची जर परफॉर्मन्स डिक्रीज होत असेल तर ते प्राईस कमी होते आणि ती लाल रंगामध्ये मेन्शन केल्या जाते. तर हे सर्व किमतीची सतत व्हॅल्यू जी आहे ती कमी जास्त होत असल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीचा जो इंडेक्स आहे हा सतत इन्क्रीज आणि डिक्रीज होत असते. तर याला डिव्हिडंड म्हणजे काय बघा, द पार्ट ऑफ ॲन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमॉंग शेअर होल्डर इज कॉल्ड डिव्हिडंड. तर शेअर होल्डरला कंपनीच्या ॲन्युअल प्रॉफिटमधून जे डिस्ट्रीब्युशन केलं जाते अकॉर्डिंग टू हिज शेअर, तर त्याला म्हटलेलं आहे डिव्हिडंड. जर कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल तर शेअर होल्डरला डिव्हिडंड चांगला मिळतो. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये BSE आणि NSE असे 2 प्रकारचे स्टॉक एक्सचेंजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण शेअर परचेस करू शकता. तर सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स अशा मिळून सेन्सेक्स तयार होते. म्हणजे जो इंडेक्स सेन्सिटिव्ह असतो, सतत चढ उतार होत असतो, म्हणून त्याला म्हटलं आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स. तर आपल्या देशामध्ये ज्या 30 आउट परफॉर्मिंग कंपनीज आहेत टॉप, तर त्या सेन्सेक्समध्ये रजिस्टर त्यांचा उल्लेख डिटरमाइन केलेले असतात. आणि ज्या कंपन्या आपल्या देशातल्या ज्या 50 टॉप आउट परफॉर्मिंग कंपनीज आहेत तर त्या कंपन्या निफ्टीमध्ये इंट्रोड्यूस केलेल्या असतात. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा N आणि 50चा त्याच्यामध्ये IFTI असं मिळून एक निफ्टी नावाचा एक नवीन इंडेक्स तयार झालेला आहे, आणि त्याला म्हटलेलं आहे तर सेन्सेक्समध्ये पहिल्या 30 टॉप कंपनीज असतात आणि निफ्टीमध्ये पहिल्या टॉप 50 कंपनीज असतात. आणि ब्रोकरेज जो आहे, तर आपण वी कॅनॉट डायरेक्टली परचेस ऑर सेल शेअर, म्हणजे आपण स्टॉक मार्केटमधनं डायरेक्टली शेअर परचेस किंवा सेल करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ब्रोकरेजची मदत घ्यावी लागते, आणि त्यालाच म्हटलेलं आहे ब्रोकर. आणि त्या मोबदल्यात आपल्याला ब्रोकरला काही प्राईस पेड करावी लागते, त्याला म्हटलेलं आहे ब्रोकरेज. ओके, सो ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. तर शेअरची जी टोटल व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू, त्यानुसार ती ब्रोकरेजची प्राईस ठरवल्या जाते. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर इन्फॉर्मेशन अबाउट सेबीचा उल्लेख आलेला आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टी किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कंट्रोल ठेवण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट 1992 आणलेला आहे. त्या सेबी अंतर्गत नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर नियंत्रण ठेवण्यात येते. या ठिकाणी तुम्हाला DP म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, दिस DP आर अंडर द कंट्रोल ऑन 2 मेन डिपॉझिटरीज नेमली NSDL आणि CDSL. जर तुम्हाला शेअर मार्केटमधून शेअर परचेस करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागते, आणि तुमच्या सेविंग अकाउंटमधनं डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतात, आणि मग नंतर शेअर परचेस तुम्हाला करता येऊ शकतो. जर तुम्ही डीमॅट अकाउंटमधले पैसे तुम्हाला सेविंग अकाउंटमध्ये रिटर्न करायचे असतील तर तुम्हाला विड्रॉलसुद्धा करून तुमच्या अकाउंटमध्ये परत तेच पैसे रिव्हर्स सेविंग अकाउंटमध्ये रिटर्न घेता येऊ शकतात. तर GST ऑन ब्रोकरेज सर्व्हिसेस, तर ब्रोकरेज सर्व्हिसवर आपल्याला शेअर होल्डरला 18% GST या ठिकाणी द्यावा लागतो. ओके, यू कॅन फाइंड द SEC फॉर ब्रोकरेज सर्व्हिसेस. तर कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये टॅक्सेस असतात त्याच्यामध्ये, तर बघा तुम्हाला एक GST तर असतोच 18%. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स, म्हणजे तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करता ते सर्व सुरक्षितता घेण्यासाठी जे हमी घेतलं जाते ते याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या माध्यमातून म्हणून तो टॅक्स लावतात. त्यानंतर सेबी चार्जेस आहे, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला एकदम म्युच्युअल फंड आहे. तर जेव्हा एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन कंपनी तयार करतात, जर त्या कंपनीमध्ये कॅपिटल कमी पडत असेल तर ती कंपनी आपले स्वतःचे शेअर विकून कंपनीचं कॅपिटल वाढवू शकते. ओके, आणि त्या मोबदल्यात कंपनीला ॲन्युअल प्रॉफिटमधून त्या शेअर होल्डरला डिव्हिडंड द्यावा लागतो. ओके, तर या अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये म्युच्युअल फंड जे आहे ही सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे. तर मेनी इन्व्हेस्टर विदिन कॉमन ऑब्जेक्टिव्ह गिव्ह देअर मनी टू द प्रोफेशनल एक्सपर्ट. तर म्युच्युअल फंड इज अ प्रोफेशनली मॅनेज इन्व्हेस्टमेंट स्कीम युज्युअली रन बाय AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. तर म्युच्युअल फंड हे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्याद्वारे रन केले जाते, आणि याच्यामध्ये आपल्याला इक्विटी फंड, डिबेंचर फंड आणि बॅलन्स फंडच्या माध्यमातून पैसे इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतात. आणि ॲज वी गेट शेअर द इन्व्हेस्टमेंट ऑन द शेअर मार्केट वी गेट युनिट्स विच इज कॉल्ड ॲज NAV नेट ॲसेट व्हॅल्यू. ओके, तर आपल्याला तेवढ्या प्रॉपर्टीची
काय होते, शेअर्स आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करावे लागतात आणि ते डिसिप्लिनरी करावे लागतात. त्याच्यामुळे सिस्टमॅटिक याला इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतात. आणि याचे बेनिफिट्स काय आहेत, बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड. तर प्रोफेशनली फाईल्ड फंड मॅनेजर आहे. तर हा जो आहे ही जी म्युच्युअल फंड ही जी कंपनी असते ही तुमचा जो फंड आहे हा प्रोफेशनली मॅनेज करते. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड करते. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन आहे इन्व्हेस्टमेंटवर. लिक्विडिटी आहे. लिमिटेड रिस्क आहे कस्टमरला. ॲडव्हान्टेज फॉर लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्मसाठी ही चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला डिक्शनरीसुद्धा दिलेली आहे आणि शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्मसुद्धा दिलेला आहे. तर या सर्वचा तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग हे जे चॅप्टर किचकट चॅप्टर आहे याचा तुम्हाला अभ्यासासाठी नक्कीच मदत होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की रिप्लाय करा. आमच्या साठे पब्लिकेशन या चॅनलला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.